अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझ्या सर्वच स्वामी भक्तांच्या मनात असणारा एक प्रश्न की आम्ही खूप सेवा करतोय, आम्ही देवाची खूप उपासना करतोय, मात्र तरीही आमच्या इच्छा का पूर्ण होत नाहीत, किंवा आम्ही इतकी सेवा करूनही देव आम्हाला काहीच संकेत का देत नाहीत। आम्ही मनोभावे उपासना करतोय, पूजा करतोय, पण केलेली ही सेवा देवापर्यंत पोहोचत असेल का? आमची सेवा देव स्वीकारत असेल का? आणि आमची जी चांगली वेळ आहे ती चांगली वेळ कधी येणार आहे का? बघा, हे जीवन जगत असताना आपण असंख्य गोष्टी करत असतो आणि या असंख्य गोष्टी करत असताना आपल्या अवतीभोवती देखील अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात। या गोष्टींमधून आपल्याला शुभ अशुभ ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचे दृष्टांत मिळत असतात। जेव्हा एखादी वाईट वेळ येणार असते, बघा, एखादा संकट येणार असतं, खूप मोठं एखादा ॲक्सिडेंट होणार असतो, तर 4 ते 5 दिवस अगोदरच घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा आपल्याला त्याची चाहूल लागते। काहीतरी वाईट होणार, जेव्हा डोळा फटफडतो, बऱ्याच वेळा हातातून काही असं खाली पडतं की आपल्याला वाटतं काहीतरी घडणार, काहीतरी भयानक घडणार, काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये संकट येणार। म्हणजे जसं वाईट घडणार असतं त्यावेळेस आपल्याला चाहूल लागते, त्याच पद्धतीने जेव्हा आपल्यासोबत काही चांगलं घडणार असतं किंवा आपली जेव्हा चांगली वेळ येणार असते तेव्हा देखील देव आपल्याला काही शुभ संकेत देणार असतो। मात्र बऱ्याच लोकांना हे संकेत कळत नाहीत, बऱ्याच लोकांना ह्या ज्या काही देवाच्या सूचना आहेत त्या कळत नाहीत। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच असे काही संकेत सांगणार आहे। जर देवपूजा करत असताना तुम्हाला यातील काही संकेत मिळत असेल किंवा यातील काही गोष्टी तुमच्यासोबत देखील घडत असतील तर समजून जा की देव साक्षात तुमच्या सोबत आहे। तुम्ही जी सेवा करत आहात ती त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि तुम्ही केलेल्या सेवेचं फळ जे आहे ते लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि तुमचीही आता जी चांगली वेळ आहे ती चांगली वेळ सुरू होणार आहे। बघा, व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। सगळ्यात पहिला संकेत आहे, बऱ्याच वेळा अगरबत्ती लावतो आपण तेव्हा अगरबत्तीचा धूर ज्या दिशेला लावतो त्याच दिशेने जातो किंवा घरभर पसरतो किंवा देवांकडेच जातो। पण जर असं होत असेल की आज अगरबत्ती लावली आणि तिचा धूर सतत माझ्याकडेच येत आहे, देवाकडे कुठेच जात नाही, तो धूर माझ्याचकडे येत आहे, दुसऱ्या दिवशी लावली तर दुसऱ्या दिवशीही तेच, असं जर तुमच्यासोबत 4-5 वेळा कंटिन्यू घडत असेल किंवा एक आठवडाभर, 15 दिवस, 1 महिना जी अगरबत्ती लावते तिचा धूर सतत माझ्याचकडे येते, बघा, जर तुमच्यासोबत असं काही घडत असेल तर नक्की कमेंट करा। जर तुमच्यासोबत असं घडत असेल, तुम्ही लावलेल्या अगरबत्तीचा धूर तुमच्याचकडे येत असेल तर हा दैवी संकेत आहे, हा दैवी इशारा आहे की आता तुझी चांगली शुभ वेळ येणार आहे, मी साक्षात तुझ्या सोबत आहे। त्यानंतरचा दुसरा संकेत आहे, बऱ्याच वेळा आपण जो दिवा लावतो त्या दिव्यामध्ये लावता क्षणी आपली उपासनाही होत नाही, 5-15 मिनिटाची जी पूजा असते ती होतही नाही आणि तितक्या दिव्याच्या वातीमध्ये जी काजळी येते या काजळीत काहीतरी आकार बनतो। जेव्हा अगोदर लावायचो दिवा तेव्हा असं काही होत नव्हतं, घडत नव्हतं, बघा, प्रत्येकाने आपल्या दिव्यात चेक करा, अगोदर असं होत नव्हतं, पण आता सतत काहीतरी एक विशिष्ट आकार बनतोय। एक तर हा आकार कंटिन्यू दररोज तो एकच आकार बनतो किंवा चंद्रकोर, एखादं सुंदर फूल, देवाची एखादी मूर्ती, साक्षात भगवंत, मंदिर किंवा एखादा विशिष्ट ओम म्हणजे एखादा विशिष्ट आकार म्हणजे ओम असेल, स्वस्तिक असेल, असं जर काही तुमच्या दिव्याच्या वातीत सतत बनत असेल तर लक्षात घ्या, हा शुभ संकेत आहे की देव तुमच्या सोबत आहे आणि आता तुमची चांगली वेळ येणार आहे। तुम्ही केलेली सेवा ही त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला लवकरच मिळणार आहे। यानंतरचा तिसरा संकेत आहे, बघा, जर तुम्ही पूजा करत असाल आणि तितकं पटकन जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असलेला एखादा फोटो असेल किंवा देवघराच्या वरती आजूबाजूला कुठेही एखादी पाळ तुम्हाला धावताना दिसली, पळताना दिसली, बऱ्याच वेळा आपण घाबरतो, जेव्हा मलाही माहिती नव्हतं तेव्हा मीही दचकायचे, घाबरायचे, पण लक्षात घ्या, जर तुमच्यासोबतही असं होत असेल, पूजा करायला बसताना पटकन पाळ दिसते, सतत आजूबाजूला कुठून तरी पाळ धावताना दिसत असेल तर हा शुभ संकेत आहे। या संकेतातून देव आपल्याला सांगतात
सांगतात की मी तुझ्या सोबत आहे आणि तू जी सेवा करत आहेस ती माझ्यापर्यंत पोहोचत आहे आणि आता लवकर तुझे सगळे वाईटाचे दिवस संपून तुझे चांगले दिवस जे आहेत ते सुरू होणार आहेत. त्यामुळे जर पाल दिसले तर तिला नमस्कार करा. तुमची एखादी इच्छित मागणी असेल ती तिच्याकडे बघून म्हणजे म्हणा. ठीक आहे. यानंतरचा चौथा संकेत आहे तो म्हणजे जर तुम्ही देवपूजा करत असाल आणि देवपूजा सुरू आहे आणि तितक्यात दारात कोणीतरी एखादं लहान बाळ भिकार येते, अगदी महिन्यातून असं 4 वेळेला घडतंय की पूजा करायला बसल्याबरोबर कोणीतरी येते, पूजा करायला बसल्याबरोबर कोणीतरी येते. जर असं तुमच्या सोबत घडत असेल किंवा म्हणजे लहान बाळही असेल किंवा एखादा भिकारी व्यक्ती भीक मागण्यासाठी म्हणजे काहीतरी दान मागण्यासाठी येत असेल, असं कोणीही जर सतत दारात किंवा तुमच्या जवळ येत असेल तर हा देखील एक शुभ संकेत सांगितलेला आहे. हा दैवी संकेत आहे की तुमचे वाईट दिवस संपून त्या भिकाऱ्याच्या किंवा त्या लहान बाळांच्या रूपामध्ये साक्षात भगवंत हे तुमच्या दारामध्ये तुमच्या भेटीसाठी येत आहेत. त्यामुळे हा देखील अत्यंत महत्त्वाचा एक संकेत आहे. यानंतर बऱ्याच वेळा काय होतं, आपण देवपूजा करायला बसलो, माझ्यासोबतही नेहमी घडतं, आधी माहिती नव्हतं तेव्हा खूप घाबरायचे, पण आता या गोष्टी माहिती झाल्या. तुमच्यासोबतही मला वाटतं असं घडत असेल. पूजा करायला बसले, स्वामींना अभिषेक घालायचं म्हटलं की एकतर मधच खाली सांडणार, साखरच खाली सांडणार. बऱ्याच वेळा चुकून स्वतःचाच हात लागून नैवेद्य म्हणून ठेवलेली जी साखर असते ती पटकन खाली पडते. जर तुमच्या हातातून साखर, दूध, दही, मध, कुंकू, हळद या कुठल्याही गोष्टी चुकून जर तुमच्याकडनं खाली सांडत असतील, पडत असतील, तर त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यामध्ये जे असलेलं दारिद्र्य आहे ते समाप्त होणार आहे. साखर, दूध, तूप जेव्हा खाली सांडतं तेव्हा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी भरभरून येणार आहे. तुमच्या घरात आता लवकरच शुभ किंवा मांगल्याच्या गोष्टी घडणार आहेत. घरातील जी बाधा, जे काही नकारात्मक वातावरण आहे ते संपून तुमच्या घरावरती किंवा तुमच्यावरती साक्षात भगवंताची कृपा झालेली आहे. त्यानंतरचा संकेत आहे तो म्हणजे बऱ्याच वेळा आपण देवपूजा करायला बसलो की त्यानंतर कुठेतरी मांजरांचा, एखाद्या पक्ष्यांचा, कुत्र्यांचा सतत ओरडण्याचा आवाज येतो. बऱ्याच वेळा जर घराच्या आजूबाजूला कुठे मांजर असेल किंवा पूजा करतो आणि नकळत एखादं मांजर बाजूला आलं, समोरून गेलं, तर लक्षात घ्या की हा देखील एक दैवी संकेत आहे. या संकेतातून भगवंत आपल्याला साक्षात सांगू इच्छितात की याच रूपात मी आलेलो आहे आणि तुला दर्शन दिलेलं आहे. तुझी जी सेवा आहे ती सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. यानंतरचा शेवटचा संकेत आहे तो म्हणजे बऱ्याच वेळा आपण पूजा करायला बसलो, अगदी देवांच्या समोर नुसतं उभं राहिलो, अगदी एखादा स्तोत्र म्हटला किंवा नुसती देवांची मूर्ती बघितली, स्वामींची मूर्ती जरी बघितली तरी डोळ्यातून आपोआप पाणी यायला सुरुवात होते. आधी असं होत नव्हतं पण आता सारखं व्हायला लागलंय. जर सतत तुमच्या डोळ्यातून असं नकळत पाणी येत असेल तर लक्षात घ्या तुम्ही मनोभावे केलेली सेवा किंवा तुम्ही मनोभावे जो त्यांना आवाज दिलेला आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्या एकरूपतेने ते जे तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे. त्यामुळे तुमची सेवा, तुमची पूजा ही त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि आपले स्वामी किंवा जे भगवंत आहेत ते तुमच्या सोबत आहेत याची ही साक्षात रूपी आलेली प्रचिती आहे. अत्यंत साधे सोपे हे संकेत आहेत. बऱ्याच लोकांना हे कळत नाहीत. यातील एक जरी गोष्ट तुमच्यासोबत घडत असेल तर लक्षात घ्या आता तुमचे सगळे वाईटाचे दिवस संपून आता चांगली वेळ, शुभ वेळ सुरू होणार आहे. आता दिवस पालटणार आहेत आणि सर्व काही आयुष्यात चांगलं घडणार आहे. तर भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.